मुंबईच्या दिंडोशीमध्ये सध्या काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात बैलगाडी आणि घोडागाडी आंदोलन करण्यात आले। तुम्ही बघू शकता सध्या मी बैलगाडीवर उभे आहेत आणि आमच्यासोबत काँग्रेसचे नेते जयकांत शुक्ला जे आहेत। काय सांगणार, काय तुमचा विरोध आहे आणि हा एक बैलगाडी आणि घोडागाडी आणण्याच्या मागचं कारण काय आहे? याच्यासाठी केलेलं आहे। आपण बघताय देश विकासाला नाही चालला आहे, ते विनाशावरती चाललेलं आहे। विनाश म्हणजे आज असे दिवस आले आहेत का डिझेल पेट्रोल भेटत नाही, गॅस तुम्हाला भेटत नाही आणि तुम्हाला काही करायचं असलं तर शक्यच नाही। आता सध्याची परिस्थिती तुम्हाला फिरू नाही शकत, तुम्ही बाहेरगावी जाऊ नाही शकत आहे। पंतप्रधान आम्हाला बोलतात तुम्ही फिरू नका, डिझेल आणि पेट्रोल यूज नका करू। आम्ही बघतो आहे की देश पाठीमागे चाललेला आहे। आपण 1947चे जे दिवस होते ते दिवस आपल्याला बघायला भेटत आहेत। म्हणून हा आंदोलन असं आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस तयार आहे। बैलगाडीमध्ये आम्ही चालणार, देशासाठी उभे राहणार। पण ही परिस्थिती होती नव्हती, ह्यांनी आणलेलं आहे, BJP शासनाने आणलेलं आहे। त्याच्या विरोधात हे आम्ही दाखवतो आहे। बैलगाडी, घोडागाडी, सायकल रिक्षा आणि सायकल हे सर्व ह्याच्यासाठी आहे। पेट्रोल डिझेल ह्यांना खपवायचं नाही आहे, ह्यांना भेटत नाही आहे। काही दिवसात हेच अशी दिवस येणार आहेत। म्हणून आम्ही तयारी करतो आहे, देशाला तयार करतो आहे। कारण पंतप्रधान कधी चांगले दिवस आणणार नाही, फक्त खोटा बोलत राहणार। हे आमचा निदर्शन आहे देशासाठी आणि लोकांसाठी निरोप आहे का काँग्रेस सर्व परिस्थितीत तुमच्यासोबत उभी आहे। पण जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा जे महागाई आहे काँग्रेसच्या काळात पण होता आणि आता जे दुसऱ्या देशामध्ये लढाई सुरू होतं त्याच्यासाठी हा महागाई वाढली आहे। तर याच्यामध्ये काँग्रेसचे काय हे म्हणताय काँग्रेसचा सर्व काळात असतो, पण काल आपल्याला माहीत असतं, तेव्हा लोकांना माहीत असतं आपल्याला महागाई कशाला आली। ही महागाई आली नाही, हे महागाई तुम्ही आणलेली आहे। हे कष्ट आला नाही, हे कष्ट तुम्ही आणलेलं आहे। आणि ते कसं आणलेलं आहे, तुम्ही आंतरराष्ट्रीय जे तुमचे संपर्क होते त्यात तुम्ही इतका वाईट केलेला आहे। त्याच्यामुळे हे जे परिस्थिती आली आहे हे तुमच्याच मुले आलेली आहे आणि ह्याचा सुधारणा तुम्ही करू नाही शकत, कारण तुम्ही दबलेले आहेत। तुमच्यावरती केसेस आहेत, अमेरिका तुम्हाला दाबून ठेवतो आहे, त्या दाबण्यावरती तुम्ही देशाला बर्बाद करतायत। म्हणून ह्याच्यासाठी आम्ही निदर्शनात लोकांचा आणतो आहे का देशाला आपल्याला 47 सारखा परत जाऊन आंदोलन आणू। आपण देशाला तेव्हा आझाद केलेला, आता काँग्रेस परत मैदानात येते आहे आणि हे जे कष्ट आहे ते आम्ही झेलू आणि परत विकासामध्ये आणू देशाला। पण तुम्हाला आता पोलिसांनी थांबवलं होतं, त्यांनी सांगितलं आहे की मुंबईमध्ये बैलगाड्याचे परवाना नाही आहे, तर आता पुढचं आंदोलन तुमचं कसं होणार आहे? असं आहे, पोलीसवाले आम्हाला थांबवत आहेत। पोलीस काय आमचे विरोधक नाही, ते आमचे दुश्मन नाहीत, ते ह्याच्यासाठी थांबवत आहेत। आम्ही 5 दिवस अगोदर आम्ही हे दिलेलं परवानगीचं पत्र, आम्हाला कुठलाही निरोप अजूनपर्यंत नव्हता आला। आता शेवटला आम्हाला निरोप येत आहे का वरून आदेश आहे का, असं काय होता कामा नाही। पण आम्ही बोलतो का, जर सर्वांना स्वतंत्र आहे, लोकतंत्र आहे, लोकतंत्रामध्ये सर्वांना एक हक्क आहे आंदोलन करण्याचा, लोकांच्या निदर्शनात आणण्याचा हक्क आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहे आणि आम्ही रस्त्यात उतरलो आहे आणि पोलिसांना आम्ही विनंती करणार का आम्हाला तुम्ही तिथपर्यंत जाऊ द्या, परवानगीसाठी आम्ही दिलेला, असं नका करू। देशमध्ये लोकतंत्र राहू द्या आणि काँग्रेसवाल्यांना तुम्ही आंदोलन करायला नाही देणार तर देशामध्ये लोकांसाठी झगडणारा कोण असणार आहे। म्हणून आम्ही मैदानात आलेलो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।